नमस्कार। आज फिर एक बार शूरवीरों की शौर्य गाथा, मैं आपका साथी सुनील राणे आज लेके आया हूं ऐसे शूरवीर की कहानी जो शायद आपने कभी पहले सुनी नहीं होगी। परमवीर चक्र विजेता मेजर शैतान सिंह। और ये कहानी मैं आपको मराठी में सुनाने वाला हूं। आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। शूरवीरों की शौर्य गाथा या नावाने आपण परमवीर चक्र विजेता आणि त्यांच्या साहसाच्या, त्यागाच्या, पराक्रमाच्या इतिहासामध्ये नोंद असलेल्या अशा आठवणींना उजाळा देण्याचा आपला आजचा हा कार्यक्रम आहे। आणि त्यामुळे आजच्या मेजर शैतान सिंग या शूरवीराने केलेल्या अतिशय साहसपूर्ण अशा युद्धाच्या कथा मी आपल्याला आता ऐकवणार आहे। आणि म्हणून मी तुम्हा सगळ्यांचं शूरवीरों की शौर्य गाथा या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। मेजर शैतान सिंग 1963च्या फेब्रुवारी महिन्यातला तो दिवस। चीन बरोबरच्या युद्धाला काही दिवसच लोटले होते। लडाखमधला एक मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन चुशूल भागातल्या रेजांगला भागात त्यांना चरायला घेऊन गेला होता। आणि चरायला घेऊन गेल्यानंतर त्याला अचानकप्रमाणे उद्ध्वस्त झालेले बंकर्स, तोफ गोळ्यांनी युद्धामध्ये वापरले गेल्यानंतरचे रिकामे कवच, बंदुकीच्या गोळ्यांच्या पुंगळ्या, ज्याला कार्ट्रिजेस म्हटलं जातं, या त्याला त्या ठिकाणी दिसल्या। या ठिकाणी एखादी लढाई लढली गेली असावी असा अंदाज त्याला आला। आणि त्याच परिसरात त्याला काही मृतदेह सुद्धा आढळले। तो एक साधा मेंढपाळ होता, छोटा मुलगा होता। त्यांनी बघितलं तर त्या मृतदेहांवर लष्कराचा गणवेश होता। मृतदेहांचे चेहरे वेदनांनी वेडेवाकडे झाले होते, पण त्या मृतदेहांच्या हातात त्यांची बंदूक अजूनही घट्ट धरून ठेवलेली होती। थंड पडलेल्या त्या मृतदेहांवर असंख्य गोळ्यांनी वर्षाव केलेल्याचं चित्र त्या लहान मुलाला दिसत होतं। आणि प्रचंड थंडीमुळे त्या मृतदेहांना ज्या स्थितीत मरण आलं त्याच स्थितीत ते अजूनही पडून होते। काही मृतदेहांचे डोळे उघडे होते आणि ते जणू दूर अनंतात कुठेतरी बघत होते। कदाचित तेच त्यांच्या मृत्यूचे साक्षीदार असावेत की काय। त्या भागात घडलेल्या संहाराचा अंदाज त्या मृतदेहावरून येत होता। ते दृश्य पाहून त्या मेंढपाळाची बोबडीच वळली। तो कमालीचा घाबरला आणि आपल्या वडिलांना भेटण्यासाठी धावत 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 तो डोंगरावरून खाली जायला लागला। आणि त्याचा धावण्याचा वेग इतका प्रचंड होता की त्याच्या मागोमागून सगळ्या त्याने चरायला आणलेल्या बकऱ्या सुद्धा धावत 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 निघाल्या होत्या। ते दृश्यच विचित्र होतं। आणि सर्वात जवळच्या लष्कराच्या चौकीमध्येच त्याची ही दौड थांबली। आणि वडिलांना भेटण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी उत्सुक असलेल्या या छोट्या मेंढपाळाला जवळच्या लष्कराच्या चौकीमध्येच सैनिक भेटल्यानंतर त्याने माहिती द्यायला सुरुवात केली। आणि त्याच्या माहितीच्या संदर्भामध्येच जेव्हा आपल्या सैनिकांना कळलं की काहीतरी घडलेलं आहे आणि ते बघण्यासाठी म्हणून प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या अधिकाऱ्यांसह 13 कुमाऊच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे एक पथक त्या भागामध्ये पाठवण्यात आलं। आणि ज्या मेंढपाळासोबत 13 कुमाऊचे वरिष्ठ लष्करी अधिकारी गेले त्या अधिकाऱ्यांनी ते मृतदेह ओळखले। ते मृतदेह 13 कुमाऊच्या चार्ली कंपनीच्या जवानांचे होते। मेजर शैतान सिंग याच्या नेतृत्वाखालची ही कंपनी 18 नोव्हेंबर 1962 रोजी चीन बरोबरच्या युद्धामध्ये रेजांगलाच्या लढाईमध्ये पूर्णपणे मारली गेली होती। त्या भागामध्ये सापडलेल्या प्रत्येक मृतदेहावर बंदुकीच्या गोळ्यांच्या अगणित खुणा होत्या। त्या खुणा बघताना सुद्धा लष्करी अधिकाऱ्यांच्या अंगावर शहारे उमटले होते।
तोफांच्या गोळ्यातून उडालेले लोखंडाचे तुकडे त्यांच्या अंगामध्ये घुसले होते. काही मृतदेह तर असे होते की बंकर्समध्ये पडलेले होते. काही मृतदेहांवर बंकर्सच्या भिंती सुद्धा कोसळल्याचं दिसत होतं. काही मृतदेहांचे हात बंदुकीच्या ट्रिगरवर पोझिशनमध्येच कायम होते, जणू की आता जर शरीरामध्ये जीव एकवटला तर तो सैनिक पुन्हा लढण्याच्या स्थितीमध्ये येईल की काय अशी स्थिती होती. मॉर्टर उडवणाऱ्या एका जवानाच्या हातात बॉम्ब होता. वैद्यकीय पथकात काम करणाऱ्या एका जवानाच्या मृतदेहाच्या हातात जणू काही समोर असलेल्या आपल्या सहकार्याला इंजेक्शन द्यायची सिरिंज आणि कापसाचा बोळा तसाच होता, पण तो सैनिक तिथल्या तिथे शहीद झाला होता. मेजर शैतान सिंग याचा मृतदेह एका मोठ्या दगडाच्या शेजारी पडला होता. त्याच्या एका हाताला रक्ताळलेलं बँडेज बांधलं होतं. मशीनगनच्या गोळ्यांनी त्याच्या पोटाची अक्षरशः चाळणी झाली होती. 114 इन्फंट्री ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर TN रैना यांना हे सगळं बघून त्यावेळेला रडूच कोसळलं. त्यांना अश्रू आवरेनात, कारण शेवटचा माणूस आणि शेवटची गोळी असेपर्यंत लढत राहा असे आदेश त्यांनीच या कंपनीला त्या लढाईच्या वेळी दिले होते. ते स्वतः या लढाईमध्ये जरी जिवंत राहिले असले तरी त्यांच्या समोरचं दृश्य इतकं भयानक होतं की त्यांच्या डोळ्यातला शेवटचा अश्रू सुद्धा थांबेना. सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे एकाही सैनिकाच्या पाठीमध्ये गोळी लागलेली नव्हती. याचा अर्थ असा होता की भारताच्या शूरवीर सैनिकांनी एकानेही शत्रूला पाठ दाखवली नव्हती. कुणीही पळून जाण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. मेजर शैतान सिंग याचा मृतदेह सन्मानाने जेव्हा जोधपूरला पाठवण्यात आला आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि बॅटल ऑनर ऑफ रेझांगला आणि थिएटर ऑनर ऑफ लडाख 1962 हा सन्मान प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे नव्याने येणाऱ्या जवानांना या लढाईची आणि मेजर शैतान सिंग यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पराक्रमाची आठवण कायम स्मरणात राहिली. बटालियनची C कंपनी उभारण्यात आली. तिचं आता रेझांगला असं नामकरण सुद्धा करण्यात आलं. रेझांगला येथे पाठवण्यात आलेल्या 124 जवानांपैकी 113 जण या लढाईमध्ये शहीद झाले. 5 जणांना चीन्यांनी युद्धकैदी बनवून पकडून नेलं आणि रेझांगलाची लढाई ज्या भागात झाली तिथली पवित्र माती आजही आपले सैनिक आपल्या माथ्यावर लावून पुढे जातात. हे स्मारक याच मृत सैनिकांना अर्पण करण्यात आलं आहे. रामचंद्र नावाचा एक मेजर शैतान सिंग यांचा रेडिओ ऑपरेटर होता. मेजर शैतान सिंगला जिवंत पाहणारा तो शेवटचा जवान होता. निहाल सिंग लाईट मशीन गन चालवत होता आणि आजही आपल्या शर्टाची बाही वर करून हाताला झालेली बंदुकीच्या गोळीची जखम दाखवताना त्याच्या नजरेसमोर मेजर शैतान सिंग एकटा उभा राहून लढणारा आणि आपल्या सैनिकांना प्रचंड प्रमाणामध्ये ताकद देणारा असा मेजर शैतान सिंग त्याला आजही आपल्या डोळ्यासमोर दिसत होता. आणि त्यामुळे मेजर शैतान सिंग आणि त्यांच्या C कंपनीतील शूरवीर अहीर जवानांच्या अतुलनीय पराक्रमाची ही कहाणी मी आपल्यासमोर आता प्रसारित करणार. रेझांगला सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण. ऑक्टोबर 1962 चीन आणि भारताचं युद्ध. लडाख भागात चीन हल्ला करणार हे जेव्हा निश्चित झालं तेव्हा 114 इन्फंट्री ब्रिगेडच्या 13 कुमाऊ बटालियनला लडाखमध्ये पाठवण्यात आलं. 114 इन्फंट्री ब्रिगेडकडे त्यावेळी चुशूलच्या रक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ही बटालियन 2 ऑक्टोबरला लेहला पोचली आणि 10 दिवसांनी चुशूलला पोचली. बटालियनच्या C कंपनीला चुशूल गावापासून दक्षिणेकडे असलेल्या 30 किलोमीटर अंतरावर रेझांगलाला खिंडीत चौकी उभारण्यास सांगण्यात आलं. रेझांगलाच्या भौगोलिक दृष्टिकोनातून ज्या मार्गावरून चीन हल्ला करू शकेल अशा संभाव्य मार्गापैकी हा एक होता. C कंपनीचा प्रशासकीय तळ बटालियनच्या मुख्यालयापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर होता.
मेजर शैतान सिंग याच्या कंपनीमध्ये 124 जवान होते. समोरून चीनकडून येणाऱ्या हजारो चीनी सैनिकांना थोपवून धरण्यासाठी रेजांगलीच्या खिंडीमध्ये चौकी उभारण्यात मेजर शैतान सिंगने सुरुवात केली. समोरून येणारी हजारोची चीनी सैनिकांची फौज आणि मेजर शैतान सिंगच्या कंपनीमध्ये फक्त 124 जवान. भारताचं सार्वभौमत्व टिकवणारी, भारतासाठी आपल्या प्राणांचं बलिदान करणारी ही सैनिकांची तुकडी मेजर शैतान सिंगच्या कंपनीमध्ये तैनात होती. आणि या सर्वांना ती खिंड चढून वर जायला सुमारे 1 तास लागला. स्थानिक लोकांकडून भाड्याने घेतलेल्या याक आणि खेचरावर सामान लादून हे सर्वजण वर पोचले. या 124 जवानांपैकी बहुतेक जण हरियाणातले होते आणि त्यांनी यापूर्वी कधीही हिमाच्छादित शिखरं किंवा बर्फ पाहिला नव्हता. पण आता मात्र ते 16,420 फूट उंचीवर होते आणि त्यांना अचानकपणे गोठवून टाकणाऱ्या थंडीचा सामना करावा लागत होता. ते जम्मू काश्मीरमधील बारामुल्लावरून लेहपर्यंत पोचले होते आणि लेह व चुशूलच्या हवामानाशी जुळवून घ्यायला त्यांना अवधीच मिळाला नव्हता. मेजर शैतान सिंग यांनी आपले जवान खिंडीच्या समोरच्या म्हणजे चीनकडच्या उतारावर ठेवले, जिथून चीनी सैनिकांची हजारोंची फौज येणार होती. त्या उतारावरच्या खिंडीमध्ये आपले सर्व जवान मेजर शैतान सिंगने उतारावर ठेवून दिले. जमादार सुरजा सिंग याच्या नेतृत्वाखालची प्लाटून नंबर 7च्या उताराकडे ठेवण्यात आली. जमादार हरिराम याच्या नेतृत्वाखालची 8 नंबरची प्लाटून खिंडीमध्ये ठेवण्यात आली. मुख्य चौकीवर जमादार रामचंदर याच्या नेतृत्वाखालची 9 नंबरची प्लाटून. या चौकीसमोर कंपनीच्या मुख्य प्रशासकीय कार्यालय होतं. नाईक रामकुमार यादव याच्या ताब्यात असलेलं मॉर्टर सेक्शन खिंडीच्या मागच्या बाजूला म्हणजे भारताकडच्या उतारावर ठेवण्यात आलं. चारी बाजूने खिंड मजबूत करण्याचं काम मेजर शैतान सिंगच्या फक्त 124 जवानाकडे सोपवण्यात आलं. जवानांनी मोक्याच्या जागा निवडून तिथे अहोरात्र काम करून खंदक खणले, संरक्षण मोर्चे उभारले, वाळूची पोती लावून बंकर्स उभे केले. थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या हलक्या वजनाच्या 40 तंबूच्या व्यतिरिक्त काहीही नव्हतं. प्रत्येक प्लाटूनमध्ये 25 जवान होते. 5 प्लाटूनची निर्माण केलेली ही तुकडी वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चावर कार्यरत झाली. चीनी सैनिकांनी हल्ला केला तर शेवटचा माणूस आणि शेवटची गोळी असेपर्यंत लढत राहा, असा आदेश बटालियनच्या कमांडरनी दिला. प्रत्येक जवानाला माहीत होतं की हवामान खूपच प्रतिकूल आहे, थंडी प्रचंड आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपडे किंवा बर्फात चालतील असे बूटही नाही आहेत. त्यांच्याकडे असलेल्या कॉटनच्या ट्राउझर्स, जर्सीज आणि लाईट कोट यांचा या कडाक्याच्या थंडीमध्ये उपयोग पण होत नव्हता. टेम्परेचर -8च्या खाली सरकत होतं. जवानांचं डोकं दुखत होतं, काही जण आजारी होते. वैद्यकीय मदतनीस धरमपाल दहिया या तंबूतून त्या तंबूमध्ये धावत होता, वैद्यकीय गोळ्यांची मदत करत होता आणि वेगवेगळ्या प्लाटूनमध्ये संपर्क करण्याचं काम रामचंद्र करत होता. कधी कधी रेडिओ लावला जात असे. ऑल इंडिया रेडिओ सैनिक ऐकत असत. चीनी फौजा, चीनी सैनिक, चीनी सैन्य भारताच्या कुठल्या कुठल्या ठाण्यावर हल्ला करतायत आणि भारतीय जवानांची कशी कत्तल करत आहेत ते अनेक बातम्यांमधून, रेडिओमधून आपले सैनिक ऐकत होते. आणि या सगळ्या बातम्या ऐकून आपल्या सैनिकांचं रक्त सळसळत होतं की 124 असलो तरी काय, समोरून येणाऱ्या 10,000 चीनी सैनिकांना यमसदनास पाठवल्याशिवाय परत जाणार नाही, अशी शपथ एकमेकांना हे सगळे आपले सैनिक देत होते. आम्ही चीनांना धडा शिकवायला अधीर झालो आहोत, कधी एकदा त्यांना धडा शिकवतो, असं आपल्या सैनिकाला झालं होतं. आणि रेजांगला ठाण्याबाबत एक सर्वात मोठी अडचण अशी होती की चारी बाजूंनी हे ठाणं उंच पर्वत शिखरांनी वेढलेलं होतं.
विचार करा, 16,000 फूट उंचीवर चारी बाजूने बर्फ असलेल्या शिखरांनी वेढलेलं हे शिखर होतं आणि त्यामुळे ते भारतीय रणगाड्यांच्या टप्प्यामध्ये येत नव्हतं. साधारणपणाने 5,000 फुटावर उंचीवर असलेल्या रणगाड्याच्या टप्प्यामध्ये हे शिखर येत नव्हतं. त्यामुळे हे ठाणं रेजांगलाचं एकटं पडलं होतं. फक्त 124 जवानांच्या साथीने शैतानसिंग प्रचंड गोठणाऱ्या थंडीमध्ये त्या शिखरावर एकटा उभा होता आणि खाली पाहत होता की 16,420 फूट उंचीवरचं हे ठाणं आणि अचानक कुठूनही चीनी सैनिकांचं होणारं आक्रमण, संपूर्ण शरीर गोठवणारी थंडी, या थंडीमध्ये उभं राहणं सुद्धा जिथे शक्य नव्हतं, तिथे शरीरावर आणि अंगावर जितक्या बंदुका घेऊ शकत होता त्या बंदुका आणि मॉर्टर घेऊन मेजर शैतानसिंग, भारतीय सेनेचा शूरवीर, खाली बघत होता 16,420 फुटावरून येणाऱ्या चीनी सैनिकांना कसं आपल्याला नामोहरम करता येईल असं बघणारा आपला मेजर शैतानसिंग थंडीत उभा होता. थंडीचा त्याच्या चेहऱ्यावर लवलेश सुद्धा नव्हता. -8, -10, -12, कदाचित -15 सुद्धा इतक्या जोराने वारा वाहत होता. चारीकडे बर्फ होता आणि आपल्या सैनिकांकडे आणि शैतानसिंगकडे होत्या दुसऱ्या महायुद्धामध्ये वापरलेल्या जुन्या 303च्या रायफल्स. चीनी सैनिकांकडे मात्र होत्या अत्याधुनिक अशी स्वयंचलित शस्त्र. आंतरराष्ट्रीय सीमेवर टेहळणी पथक पाठवू नका असे आदेश त्यांना देण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या ठाण्याच्या पलीकडे फार तर 400 मीटरपर्यंतच त्यांना टेहळणी पथकं पाठवता येत होती. आणि तो दिवस उजाडला. 18 नोव्हेंबर 1962 रविवार होता. रेजांगलावर चांगलीच बर्फवृष्टी रात्री झाली होती आणि त्यामुळे त्या दिवशी थंडी नेहमीपेक्षा थोडी जास्तच होती. साधारणपणाने 2 वाजेपर्यंत रात्री शैतानसिंग सगळीकडे गस्त घालत होता आणि गस्त घालता घालता सकाळचे 3:30 कधी वाजले हेच शैतानसिंगला समजलं नाही. पहिली पहाटे 3:30 वाजता लाईट मशीन गनच्या पहिल्या आवाजाने पहाटेची शांतता भंग पावली. शैतानसिंगने रामचंद्रला ताबडतोब रेडिओ सेट सुरू करायला सांगितला. प्लाटूनचा जमादार हरिराम पलीकडून बोलत होता. सुमारे 10 चीनी सैनिकांनी आपल्या एका टेहळणी केंद्रावर हल्ला केलाय. चारी बाजूने मशीनगनचा मारा होतोय, पण हे सैनिक नेमके कुठे आहेत हे स्पष्ट झालंय असं तो सांगत होता. प्लाटून 8च्या जवानांनी लाईट मशीनगनने जोरदार प्रत्युत्तर देत समोरची चढून येणाऱ्या चीनी सैनिकांपैकी बऱ्याच जणांना ठार मारलं, पण काही जण पळून गेले असं हरिराम रेडिओवरून आपल्या उंचावर असलेल्या आपल्या एका चौकीवर सांगत होता. शैतानसिंग जोरदारपणाने रेडिओवरून सांगू लागला, शाबास, पण सावध राहा. आणखी काही हल्ले होतील अशी शक्यता आहे. आणि ती लक्षात घेऊन त्याने 7 आणि 8 आणि 9 प्लाटूनच्या मधल्या जागेमध्ये पहारा वाढवण्याच्या सूचना दिल्या. प्रचंड प्रमाणामध्ये वारा सुरू झाला होता. बर्फवृष्टी सुरू होत होती. ही टेहळणी पथकं परत आली. दोन्ही प्लाटूनच्या मधल्या जागेमध्ये चीनी सैन्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव करण्यात आल्याची माहिती मिळाली. हजारोच्या संख्येने चीनी सैनिक आपल्या या 8 आणि 9 आणि 7च्या प्लाटूनवर हल्ला करतील अशी शक्यता आहे. चीनच्या हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन लाईट मशीनगन संभाव्य हल्ल्याच्या रोखाने सेट करण्यात आल्या. मॉर्टर्स योग्य जागी ठेवण्यात आले. प्रचंड प्रमाणामध्ये बर्फवृष्टी सुरू झाली. सैनिकांना समजेना की इतकी प्रचंड प्रमाणामध्ये बर्फवृष्टी थंड पडू लागली. चारी बाजूने थंडगार वारे वाहू लागले. 7 प्लाटूनच्या सुरजारामने कळवलं की सुमारे 400 चीनी सैनिक एका प्लाटूनच्या दिशेने डोंगराची चढण चढून त्यांच्या चौकीच्या रोखाने येत आहेत. बर्फाच्या पार्श्वभूमीवर ते आम्हाला स्पष्ट दिसत आहेत असं तो सांगू लागला. रेडिओ सेट बंद करण्यात आले आणि अचानक एका रेडिओ सेटवरून आवाज आला. मेजर शैतानसिंगने सांगितलं,
ते बंदुकीच्या टप्प्यामध्ये येताच क्षणी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करा. एकही चिनी सैनिक जिवंत जाता कामा नये. जेव्हा चिनी सैनिक चौकीपासून 250 मीटर अंतरावर आले तेव्हा 7 प्लाटूनच्या जवानांनी जोरदारपणाने गोळीबार केला. त्यांच्या 3 लाईट मशीन गन सुमारे 4 मिनिटे गोळ्यांचा वर्षाव करत होत्या. पुन्हा एकदा रेडिओ ऑन झाला. शत्रूचा हल्ला आम्ही परतवून लावलाय असं सुरजारामने मेजर शैतान सिंगला कळवलं. रेडिओ बंद होता होताच 800 चिनी सैनिक पुन्हा एकदा डोंगराची चढण चढून आपल्या चौकीच्या दिशेने येत असल्याचं प्लाटून कमांडरच्या दुसऱ्या रेडिओने कळवलं. आप वीर अही रहे, पुरे जोश से लढिये. पुन्हा एकदा रेडिओवर मेजर शैतान सिंगचा धीर गंभीर आवाज आला. प्लाटूनचा प्रमुख हरिराम म्हणाला, आप चिंता मत करिए साहब, हम ऐसे लड़ेंगे आज नहीं सैकड़ों वर्ष तक हमारी याद हमारी हिंदुस्तान की सेना को आती रहेगी. आणि रेडिओ बंद झाला. 8 प्लाटूनच्या जवानांनी जोरदारपणाने गोळीबार केला. हल्ला परतवून लावला. दोन्ही प्लाटूनच्या मधल्या नाल्याच्या भागामध्ये मॉर्टरचा मारा करा असे आदेश मेजर शैतान सिंगने दिले. पण साहेब, तिथे मारा करून उपयोग होत नाही. चिनी सैनिकांचे खूप मृतदेह तिथे आधीच पडले आहेत असे हरिराम रेडिओ वॉकीटॉकीवर सांगू लागला. दोन्ही प्लाटूनवरील हल्ले नाकाम झाल्याचे लक्षात येताच चिन्यांनी योजना बदलली. पहाटे 4:30च्या सुमारास त्यांनी सगळ्या भारतीय चौकांवर तोफांचा जोरदार मारा सुरू केला. 1 तासामध्ये थंडीने आतंक पसरवला होता. प्रचंड प्रमाणामध्ये वारा वाहत होता, पण भारताच्या शूरवीर सैनिकांना त्याची पर्वाच नव्हती. 120 mm, 81 mm आणि 60 mm असे 3 प्रकारचे मोर्टर्स वापरल्याचे नंतर आपल्याला समजलं होतं. भारतीय जवानांचे बंकर्स उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी 67 आणि 57 mm RCL गन्स वापरल्या. हा हल्ला इतका तीव्र आणि प्रचंड होता की 4ही बाजूने चिनी सैनिकांनी हल्ला सुरू केला. आणि हा हल्ला इतका तीव्र आणि प्रचंड होता की कुणी कोणाला मदत करू शकलं नाही. रामचंद्र सांगत होता, आम्हाला काहीच ऐकू येत नव्हतं. तोफांचे गोळे थड येऊन पडत होते. स्फोटाने बंकर्स उद्ध्वस्त होत होते. मशीन गनच्या ऑपरेटर्सपैकी एकाचं डोकं या तोफ गोळ्याच्या स्फोटाने उडालं. दुसऱ्याचे पाय तुटून पडले. लाकडी तावदानांचे तुकडे झाले. वाळूची पोथी कुठल्या कुठे उडाली. अवघ्या 15 मिनिटांमध्ये चिनी सैन्याने तोफ गोळ्यांच्या माध्यमातून आपल्या चौकीवर अक्षरशः हाकार उडवून टाकला. हल्ल्यात अनेक जण मरण पावले. तोफांचा भडीमार थांबला. भारतीय चौक्यांवरच्या वाचलेल्या सैनिकांनी समोर पाहिलं तर याक आणि घोड्यांवरून अनेक सैनिक पुन्हा चढण चढत असल्याचं त्यांना दिसलं. कंपनी हवालदार मेजर हरपाल सिंग याला तर वाटलं की अल्फा कंपनीचे जवानच आपल्या मदतीसाठी धावून येत आहेत. पण त्याने दुर्बिणीतून बघितलं तेव्हा त्याची खात्री पटली की प्लाटून 8 वर हल्ला करण्यासाठी चिनी सैनिक हजारोच्या संख्येने पुन्हा जोमाने येत आहेत. 800 सैनिक ते एका खिंडीमध्ये चढून येताना त्याला दुर्बिणीच्या माध्यमातून दिसले. त्याच बाजूला 7 प्लाटूनचा निरोप आला की आमच्या खिंडीमध्ये 1000 सैनिक चिनी सैन्याचे चढण चढतायत. तोफेचा एक गोळा जवळच फुटल्यामुळे शैतान सिंग जखमी झाला होता. त्याच्या एका हाताला बँडेज बांधलं होतं. तरी पण प्रत्येक जवानाच्या जवळ तो खिंडीमध्ये धावत होता, जात होता, प्रोत्साहन देत होता. त्याचं मनोधैर्य कायम ठेवण्याचा प्रयत्न करत होता. आणि आपले सगळे बंकर्स चिनी सैन्याने उद्ध्वस्त केले होते. आपले अनेक जवान शहीद झाले होते. कित्येक जण जखमी झाले होते. आपल्याकडचा दारुगोळा संपत आला होता. अति थंडीमुळे अनेक जवानांची बोटं आखडली होती. हातामध्ये असलेल्या बंदुका चालवण्याची शक्ती त्या बोटांमध्ये उरली नव्हती, कारण का बोटं आखडली होती. त्यामुळे त्यांना बंदूक चालवायची होती पण बोटांची हालचालच होत नव्हती. तरीही आपला शूरवीर शूर योद्धा मेजर शैतान सिंगची हिंमत खचली नव्हती. तिथे पहाडासारखा उभा राहून तो जवानांना लढण्यासाठी उत्तेजन देत होता. आणि त्या प्रसंगाचं कथन करता येऊ शकेल अशी स्थिती रामचंद्रच्या बोलण्यातून अनेक वर्षांनी उभी राहत होती. निहाल सिंग कंपनी मुख्यालयाजवळ असलेल्या लाईट मशीन गनवर होता. त्याचा सहकारी राम मेहर सिंग त्याच्यासोबत होता.
अचानक चारी बाजूने तोफेचे गोळे येऊ लागले आणि एक तोफेचा गोळा मेहर सिंग याच्या समोर फुटला आणि प्रचंड प्रमाणामध्ये आवाज झाला आणि मेहर सिंग फुटबॉल सारखा त्याच्यामध्ये उडाला आणि जखमी झाला. निहाल सिंग आता एकटाच खंडकामध्ये उरला होता. त्याच्या खंदकामध्ये उरलेले सर्व सैनिक शहीद झाले होते. एकटा त्या खंदकामध्ये निहाल सिंग आता उरला होता. कुणाबरोबर संपर्क साधण्यासाठी त्याच्याकडे कुठलंही साधन नव्हतं. चारी बाजूने शत्रूच्या गोळ्या सुरू होत्या, तोफ गोळे पडत होते आणि शत्रूची गोळी लागेपर्यंत निहाल सिंग त्याच जागी लढत होता. समोर त्याच्या खंदकाच्या चिनी सैन्याची तुकडी येऊन उभी राहिली आणि त्या स्थितीमध्ये सुद्धा तो लाईट मशीन गनचे तुकडे जमा करत होता, कारण हे तुकडे शत्रूच्या हाती लागू नयेत असं त्याला वाटत होतं. त्याच्याकडे हातबॉम्ब होते, निहाल सिंगकडे हातबॉम्ब होते. चिनी सैनिकांना वाटत होतं आता हा हातबॉम्ब आपल्यावर टाकेल, पण चारी बाजूने होणाऱ्या गोळ्यांनी त्याच्या शरीराची चाळण झाली होती. जिवंत होता, डोळे उघडे होते, शरीरामध्ये गोळ्या घुसत होत्या, हातामध्ये बॉम्ब होता, पण त्याची पीन उपसून काढण्या इतकी शक्ती पण त्याच्यामध्ये उरली नव्हती. शूर भारतीय सैनिक निहाल सिंगच्या डोळ्यासमोर चिनी सैनिक उभे होते आणि त्याच चिनी सैनिकांनी त्याला तशा अवस्थेमध्ये खंदकातून खेचून बाहेर काढलं आणि युद्ध कैदी म्हणून त्याला ते घेऊन गेले. शैतान सिंग डोंगराच्या कड्यावर उभा असताना लाईट मशीन गनची एक गोळी सन करून आली आणि त्याच्या पोटामध्ये घुसली. रामचंद्र जवळचा रेडिओ सेटही त्यावेळी जळाल्याने त्या दोघांचा संपर्क तुटला. जशी ती गोळी सन करून शैतान सिंगच्या पोटामध्ये घुसली, जोरदारपणाने पोट आवळत शैतान सिंग कळवळला. दुसऱ्या क्षणी पुन्हा एकदा उभा राहिला. कंपनी हवालदार मास्टर हरफुल सिंग त्यामुळे चिडला आणि त्याला लक्षात आलं की समोरील चिनी सैनिक शैतान सिंगवर गोळ्या झाडतायत. त्याने एक लाईट मशीन गन घेतली आणि शैतान सिंगवर गोळीबार करणाऱ्या सैनिकांवर त्याने चारी दिशेने गोळीबार सुरू केला आणि तो गोळीबार सुरू करत असताना तो सैनिकांच्या समोर आला, रेषेमध्ये आला आणि समोरच्या चिनी सैनिकांनी गोळीबार सुरू केला आणि त्याच वेळेला एक RCLची गोळी रामचंद्रच्या शरीरामध्ये घुसली. तो कोसळला, पण मरताना तो रामचंद्रला म्हणाला की काही झालं तरी चालेल. मास्टर हरफुल सिंग जोरदारपणाने ओरडला. एक गोळी त्याच्या शरीरामध्ये घुसली आणि तो ओरडत म्हणाला, काही झालं तरी शैतान सिंगला शत्रूच्या हाती पडू देऊ नकोस. कोई भी हालत में हमारे मेजर शैतान सिंग शत्रु के हाथों में नहीं पडना चाहिए. असं ओरडत हरफुल सिंग खाली कोसळला. त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव होत राहिला. शैतान सिंगला झालेल्या जखमांमधून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव होत होता. चारी बाजूने गोळ्यांची चाळण होत होती, शरीरामध्ये गोळ्या घुसत होता, मधून मधून त्याची शुद्ध हरपत होती. पोटात गोळी घुसत असल्याने आपला पट्टा ढिला कर, मेरा पट्टा ढिला कर, असं तो रामचंद्रला ओरडून सांगत होता. आणि रामचंद्र म्हणतो, मी त्याच्या शर्टात हात घालून त्याचं पोट चाचपून पाहिलं तर त्याची आतडी बाहेर पडण्याच्या स्थितीमध्ये होती. त्यामुळे मी त्याचा पट्टा पण काढला नाही आणि तो ढिलाई केला नाही. तसं जर मी केलं असतं तर मेजर शैतान सिंगची आतडीच बाहेर पडली असती. आणि रामचंद्रने शैतान सिंगला मिठीमध्ये घट्ट धरलं. त्याला घेऊन तो डोंगराच्या उतारावरून घडघडत खाली गेला. त्याला लक्षात आलं की चीनी सैनिक मागून गोळीबार करतायत. मेजर शैतान सिंग जर त्यांच्या तावडीमध्ये सापडला तर नामुष्की ओढवेल, म्हणून त्याला पाठीवर घेऊन तो सुमारे 800 मीटर चालत गेला. जितकं शक्य होईल तेवढं इतक्या वजनाच्या आपल्या मेजर शैतान सिंगला पाठीवर घेऊन तो चालतोय, धावतोय. मागून चिनी सैनिक गोळीबार करतायत. एका मोठ्या शिळेच्या आडोशाला त्याने मेजर शैतान सिंगला ठेवलं. एवढ्यात त्याला आणखीन एक जवान दिसला. चिन्यांच्या गोळीबारामध्ये तोही जखमी झाला होता. तिघेही जण पुन्हा एकदा गोळीबारामध्ये सापडले. आणि आपल्याला घेऊन जायचं असेल तर हे आपले 2 सहकारी सही सलामत निसटू शकणार नाहीत, हे जखमी झालेल्या मेजर शैतान सिंगच्या लक्षात आलं.
त्यांनी दोन्ही जवानांना सांगितलं की तुम्ही वाचणं महत्वाचं आहे. तुम्ही जा, माझ्या हातामध्ये सर्व बंदुका इथे ठेवा, मॉर्टर ठेवा, मी एकटा त्यांच्यासमोर लढतो. पण तुम्ही दोघे परत जा आणि आपण किती शौर्याने लढलो हे संपूर्ण हिंदुस्थानच्या लोकांना कळलं पाहिजे, भारताच्या सैनिकांना कळलं पाहिजे. म्हणून तुम्ही दोघांनी तरी जिवंत राहिलं पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं ही माझी कंपनी आहे, मी या कंपनीचा कमांडर आहे. मी हे युद्ध चालू असताना जखमी झालो म्हणून परत आलो तर मी आयुष्यभर नामुष्कीने जगायला लागेल. आणि त्यामुळे मेजर शैतान सिंगने त्यांना म्हटलं ही माझी कंपनी आहे, मला इथेच मरायचं आहे, तुम्ही जा. आणि त्याने आपल्या करड्या आवाजामध्ये सांगितलं की ये मेरा आदेश है. तो निर्वाणीच्या सुरामध्ये सांगत होता. त्याचा श्वास हळूहळू मंद होत होता. दोन्ही सैनिक पुढे निघाले. चारी बाजूने पुन्हा एकदा चिनी सैनिकांनी गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. सकाळचे 8:15 वाजले होते. अजूनही बर्फ पडत होता. आकाश निस्तेज झालं होतं. आपल्या कंपनी कमांडरला तिथेच लढायला आणि शहीद व्हायला सोडून ते दोन्ही जवान नाईलाजाने मुख्य तळाकडे परतले होते. क्वार्टर मास्टरची चौकी जळत असलेली त्यांना दिसत होती. 16,400 फुटावर उंच बघत असताना त्यांच्या लक्षात येत होतं की गोळ्यांचे आवाज येत आहेत, हातबॉम्बचे आवाज येत आहेत, तोफगोळ्यांचे आवाज येत आहेत. आणि त्या आवाजांच्या गोंगाटामध्ये आणि प्रचंड येणाऱ्या गोंगाटामध्ये आपला मेजर शैतान सिंग एका दगडाच्या मागून गोळ्यांचा वर्षाव आपल्या अंगावर झेलतोय. आणि आपल्या जवानांनी कमांडरच्या आदेशानुसार परतण्यापूर्वी सगळ्या गोष्टी नष्ट करा. ज्या ज्या चौक्या होत्या त्या चौक्या त्यांनी पेटवल्या. निहाल सिंगला चिन्यांनी पकडून नेलं. त्याच रात्री तो त्यांच्या तावडीतून पळाला. आणि त्याचा फायदा घेत पुन्हा एकदा तो अशा अंधाराचा फायदा घेत ज्या तळापर्यंत पोचला जिथे मेजर शैतान सिंग एकटा लढत पडला होता. मेजर शैतान सिंग याचा तंबू पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. त्याचा एक सहकारी चिमन तिथेच पडला होता. एका तोफगोळ्याने त्याचं डोकं पूर्णपणाने छिन्न विछिन्न झालं होतं. मंडोला इथल्या महेंदरचे पाय स्फोटामध्ये उडाले होते. तो आपलं शरीर कसाबसा खेचत होता. आणि महेंदरने निहालला कळवळून विचारलं, भाई मुझे भी लेके चलोगे क्या? भाई मला पण घेऊन चलशील का? निहालच्या डोळ्यामधून अश्रू येत होते. आणि महेंदर निहालला सांगत होता, भाई मुझे लेके चल, मैं आज भी लढने को समर्थ हूं. आणि पाय स्फोटामध्ये उडालेले होते. निहाल त्या महेंदरला न्यायला असमर्थ होता. त्याचे दोन्ही हात कामातून गेले होते. निहालने महेंदरला सांगितलं, मेरे भाई तेरे तो पैर चले गए है, मेरे तो दोनों हाथ निकल गए है. आणि त्याने दोन्ही हात त्याला दाखवले की मैं कुछ नहीं कर सकता हूं, फिर भी मैं लड़ने को तैयार हूं, लेकिन क्या करूं? ठीक है भाई, फिर तू निकल, असं महेंदर त्याला म्हणाला. निहाल नाईलाजाने मुख्य तळाकडे आला. आणि तो अंगावरील पांढऱ्या कपड्यामुळे निहाल उतरणीच्या बर्फातून दिसत येत नव्हता. आकाशात प्रकाश असेपर्यंत तो बर्फात पडून राहायचा. चिनी सैनिकांच्या गोळी बाराला तो चुकवत खाली गेला. आणि परतीच्या मार्गावर जात असताना तो रस्ता चुकला. आणि एका गावामध्ये त्याला एक कुत्रा दिसला. जो कुत्रा त्याला आठवला की जो मुख्यालयाकडे नेहमी येत असे. जवानांच्या जेवणानंतर उरलेलं मांस खायला मिळत असल्याने तो कुत्रा तिथे त्याला दिसला. निहालने त्या कुत्र्याला ओळखलं. तो कुत्रा पुढे जात असताना निहाल त्याच्या मागे रेंगत कसा तरी भारतीय तळाच्या दिशेने जायला लागला. दुर्बिणीतून टेळणी करणाऱ्या एका जवानाला तो दिसला की एक जखमी जवान, दोन्ही हात पूर्णपणाने उद्ध्वस्त झाले होते. अशा जवानापर्यंत पोचण्याचा प्रयत्न आपल्या सैनिकांनी केला. आणि त्या कंपनीच्या सैनिकाला कळलं की निहाल सिंग आपल्याच कंपनीचा जवान आहे. दोन्ही हात लुळे पडले होते. गणवेश रक्ताने माखला होता. खूप रक्तस्राव झाल्यामुळे बऱ्याच वेळापासून पोटात अन्न नसल्यामुळे तो खूप थकला होता. निहालला तातडीने मुख्य तळावर नेलं गेलं.
रेझांगलामधल्या लढाईमधून वाचलेला निहाल सिंग हा एकमेव वाचलेला सैनिक होता. अशा वेळेला आपली ही रेझांगलाची लढाई आणि त्याच्यामधून वाचलेला निहाल सिंग या आपल्या संपूर्ण कथेमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपले कमांडर म्हणजेच आपले जवान सर्व लढले. आणि हे जवान एवढ्या शौर्याने लढले याचं सगळं श्रेय हे आपल्या मेजर शैतान सिंग यांना जातं. पराक्रमाला, नेतृत्वाला, साहसाला आपण सर्वांनी याचं श्रेय द्यायला पाहिजे. अखेरचा जवान आणि अखेरची गोळी असेपर्यंत लढा असे लेखी आदेश ब्रिगेड मुख्यालयाने कंपनी कमांडर्सना दिले होते. आणि त्यामुळे मेजर शैतान सिंग बद्दल तर खूपच आदराने आणि प्रेमाने सर्वजण बोलतात. अतिशय साधा सरळ असलेला शैतान सिंग युद्धामध्ये मात्र एखाद्या सिंहासारखा तळपत असे. जवानांचं त्याच्यावर अतिशय प्रेम होतं. चीन बरोबरच्या युद्धाच्या आधी 5 महिने बारामुल्ला येथे युद्धाच्या तयारीच्या स्पर्धेमध्ये त्याने पहिला नंबर मिळवला होता. रेझांगलाला जाण्यापूर्वी एकदा रेल्वेने जात असताना शैतान सिंगला एक ज्योतिषी भेटला. शैतान सिंगला त्याने आपला हात दाखवला आणि शैतान सिंगने त्याला आपला हात दाखवल्यानंतर त्या ज्योतिषाने त्याला सांगितलं, तुला खूप मोठी कीर्ती मिळणार आहे. पण त्या ज्योतिषाने कदाचित त्याला हे सांगितलं नाही की तुला मोठी कीर्ती मिळणार आहे, पण ती कीर्ती मिळवताना तुला आपल्या आत्म्याचं बलिदान करावं लागणार आहे. आणि म्हणून भारत सरकार आणि लष्कराच्या दृष्टीने अतिशय कठीण ठरलेल्या या लढाईमध्ये मेजर शैतान सिंग याचा पराक्रम मात्र कायम स्मरणासाठी राहील. रेझांगला इथे लढणारा सी कंपनीचा प्रत्येक जवान हा या युद्धाचा हिरो होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जवानांना लढण्यासाठी प्रेरित करणाऱ्या मेजर शैतान सिंग याचं नाव इतिहासामध्ये अजरामर राहील. त्याच्या या अतुलनीय शौर्याबद्दल आणि नेतृत्व गुणाबद्दल त्याला परमवीर चक्र हा शौर्य सन्मान मरणोत्तर देण्यात आला. राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यात बाणासार या गावी 1 डिसेंबर 1924 रोजी शैतान सिंग याचा जन्म झाला. या गावाचंच नाव आता शैतान सिंग नगर असं ठेवण्यात आलं आहे. जोधपूरमधील चौपासिती भागातील राजपूत हायस्कूलमधील शैतान सिंग याचं शिक्षण झालं. लष्करामध्ये दाखल झाल्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षिसं मिळवली. आपल्या कुटुंबियासह पेंगॉंग त्सो सरोवराच्या परिसरामध्ये येणारे लष्करी अधिकारी नेहमी चुशूलला जातात. त्यांच्यापैकी अनेक जण रेझांगला येथे जातात. सी कंपनीच्या जवानांवर जिथे अंत्यसंस्कार झाले तिथे आता एक स्मारक उभारण्यात आलं आहे. तिथे एका संगमरवरी दगडावर या लढाईमध्ये शहीद झालेल्या जवानांची नावं कोरण्यात आली आहेत. लॉर्ड मेकॉलेच्या पुढील ओळी तिथे लिहिल्या आहेत, हाऊ कॅन अ मॅन डाय बेटर दॅन फेसिंग फिअरफुल ऑड्स. हाऊ कॅन अ मॅन डाय बेटर दॅन फेसिंग फिअरफुल ऑड्स फॉर द ॲशेस ऑफ हिज फादर अँड द टेम्पल्स ऑफ हिज गॉड्स. या ओळीमधूनच मेजर शैतान सिंग आणि त्याच्या 124 जवानांचं साहस, त्याग, निष्ठा, देशभक्ती, देशप्रेम याच्यातूनच प्रतिद्वंदित होतं. आणि म्हणूनच देशप्रेम आणि देशभक्तीच्या माध्यमातून सर्वोच्च लष्करी सन्मानप्राप्त शूरांच्या परमवीर गाथा या आपल्यासमोर मी नेहमी आणत असतो. त्यातलाच हा भाग मेजर शैतान सिंग परमवीर चक्र विजेता. आणि ही कथा ज्यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिली त्या रचना बिश्त रावत या लेखिकेला सुद्धा मी धन्यवाद देतो. त्याचं अनुवाद करणाऱ्या भगवान दातार यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आपण सर्व भारतीयांनी, विशेषतः ज्यांनी ही गाथा ऐकली किंवा ऐकल्यानंतर तुमच्यामध्ये भारतप्रेमाच्या, देशभक्तीच्या, आपल्या सर्वांमध्ये असलेल्या रक्ताच्या माध्यमातून आपल्याला भारतभक्तीच्या कथा या
ऐकल्यानंतर स्फूर्ती येत असेल तर आपण सर्वांनी आवर्जून जेव्हा कधी आपल्याला आयुष्यामध्ये संधी मिळेल त्या रेजांगलाला लेह लद्दाखमधील या ठिकाणी झालेल्या लढाईच्या ठिकाणी भेट द्यावी आणि मेजर शैतान सिंग आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी, सर्व शूरवीर सैनिकांनी आपल्या प्राणांचं केलेल्या बलिदानाने आपल्या देशाला, आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्राणांचं केलेलं बलिदान हे निश्चितपणाने आपल्या सर्वांना येणाऱ्या अनेक वर्षामध्ये प्रेरणा देत राहील, स्फूर्ती देत राहील. आणि जेव्हा जेव्हा आपण ऐ मेरे वतन के लोगो हे गाणं ऐकत राहू, जेव्हा जेव्हा आपण जय हिंद म्हणू, जेव्हा जेव्हा आपण आपलं राष्ट्रगीत म्हणू आणि जेव्हा आपण वंदे मातरम म्हणू, त्यावेळेला थोर स्वातंत्र्य सैनिकांपासून आतापर्यंतच्या आपल्या सैनिकांनी केलेल्या बलिदानाची आठवण आणि तिरंगा आपल्या हृदयामध्ये आजन्म तेवत राहील अशी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांची रजा घेतो. भारतीय शूरवीरों की शौर्य गाथा पुन्हा एकदा आपल्यासमोर तिसऱ्या भागामध्ये आपण आणू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत.